चला मित्रांनो, आता आपण हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन समजून घेऊ. त्यालाच आपण हिड्रोलिसिसही म्हणतो. हिड्रोलिसिसचा अर्थ होत असते की अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड म्हटलं की दोन इलेक्ट्रॉन शेअर होऊन तयार झालेल्या बॉन्डला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणत असतो. आता हे जे दोन बॉन्डेड आयटम असते यांच्यामध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तर एक बॉन्डेड आयटम आपल्याकडे शेअर पेड इलेक्ट्रॉन्स ओढून घेतो आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज कॅरी होईल. ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तो आपल्याकडे शेअर पेड इलेक्ट्रॉन सोडून घेईल आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजे तो एनायन बनल. आणि ज्यांच्यापासून इलेक्ट्रॉन्स ओढले गेले तो पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होईल. त्याच्यामुळे हे जे बॉन्ड ब्रेक होणार आहे अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होईल. म्हणून आपण हिड्रोलायटिक बॉन्ड फिशनची डेफिनेशनच तशी देतो की अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. Unsymmetrical breaking of covalent bond in the presence of polar solvent to produce cation and anion are called as hydrolytic bond fissions किंवा hydrolysis म्हणत असतो. ते hydrolytic bond fission मध्ये फॉर एक्झाम्पल A बॉन्ड B जर घेतला असेल आपण तर सपोज B ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मोर असेल तर हे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स दोन्हीही B ॲटम आपल्याकडे ओढल आणि B ॲटमवर निगेटिव्ह चार्ज होईल आणि A ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. याच्याच विरुद्ध जर तुमचा A ॲटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर हा शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढल आणि A वर निगेटिव्ह चार्ज येईल आणि B वर पॉझिटिव्ह चार्ज येईल. A एनायन बनल आणि B कॅटायन बनल. हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन झालं तर एक कॅटायन्स तयार होते आणि एक एनायन्स तयार होते, हे नक्की बरोबर आहे. आणि मॅक्झिमम रिएक्शन मध्ये हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स होण्याची शक्यता असते, कारण जे बॉन्ड असतात त्यांच्यामध्ये जे दोन बॉन्डेड आयटम असेल तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असणारच आहे. जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल आणि सॉल्व्हंट पोलर असेल तर नॅचरली जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम असतो तो आपल्याकडे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन सोडून घेतो. जसं हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे त्याची टेंडन्सीच आहे टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड इटसेल्फ. आणि हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर एक H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह असे कॅटायन्स आणि एनायन स्पेसिस तयार होईल. सिमिलरली मेटल ग्रिग्नार्ड रिएजंट आहे हा RMgX म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट. यामध्ये मेटल पेक्षा कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे तो शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढल आणि त्याच्यामुळे R वर आता पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि R वर निगेटिव्ह चार्ज येईल आणि MgX वर पॉझिटिव्ह चार्ज येईल. या प्रकारे ते हे हिड्रोलायटिक बॉन्ड फिशनचे काही एक्झाम्पल आहे. आता जेव्हा हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स होत असते तर हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स मध्ये जे फ्रॅगमेंट तयार होत असतात, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर तयार होणाऱ्या स्पेसिस, त्याला आपण फ्रॅगमेंट म्हणतो. ते फ्रॅगमेंट पॉझिटिव्हली चार्ज असते ज्याला आपण कॅटायन म्हणतो, निगेटिव्हली चार्ज असेल तर तो एनायन म्हणत असतो. हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स हे पोलर सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये होते. पोलर सॉल्व्हंट म्हणजे जस्ट लाईक दॅट ऑफ वॉटर या टाइपचे. तर पोलर सॉल्व्हंट किंवा ऍसिड किंवा बेस यांच्या प्रेझेन्स मध्ये हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स होत असते. म्हणून हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स ऑकर इन पोलर सॉल्व्हंट लाईक वॉटर. त्यानंतर जे दोन बॉन्डेड आयटम असतात हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स होत असताना, फॉर एक्झाम्पल मी जर एक कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड घेतला तर कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड जर घेतला आणि पोलर सॉल्व्हंट ऍक्वियस सॉल्व्हंट मध्ये आपल्याला टाकले तर ही क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे क्लोरीन आपल्याकडे इलेक्ट्रॉन सोडून घेईल आणि त्यामुळे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बोकॅटायन्स आणि क्लोरीन एनायन्स तयार होईल. अशा प्रकारे त्यामुळे टू कोव्हॅलंटली बॉन्डेड आयटम which have large difference in electronegativity undergo hydrolytic bond fissions किंवा hydrolysis. ज्यावेळेस दोन ॲटम जे बॉन्डेड ॲटम असतात त्यांच्यामध्ये डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल, लार्ज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल आणि दॅट रिएक्शन इज कॅरीड आउट इन पोलर सॉल्व्हंट as well as acid or basic conditions, then there is a possibility of hydrolysis. त्यानंतर जनरली hydrolysis is
फेवर्ड इन ऍसिड कॅटलाइज अँड बेस कॅटलाइज रिएक्शन्स. ज्या ऍसिड कॅटलाइज रिएक्शन असतात किंवा बेस कॅटलाइज रिएक्शन असतात त्यांच्यामध्ये हिड्रोलायटिक बॉन्ड फिशनच फेवरेबल असते. हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स रिएक्टंट मध्ये लिक्विड स्टेट मध्ये होत असते, जसं होमोलायटिक बॉन्ड फिशन ओन्ली गॅसियस स्टेट रिएक्टंट मध्येच होत असते. तर इथे हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स आर ऑकर इन गॅसियस स्टेट रिएक्टंट. Hydrolytic bond fissions are carried out in the presence of polar solvent, also in the presence of acid or base, and it is absent in the presence of peroxide. Hydrolytic bond fission peroxide च्या presence मध्ये होणार नाही, homolytic bond fissions होईल. तर खूप साऱ्या रिएक्शन्स मध्ये बॉन्ड ब्रेक होत असताना हिड्रोलायटिकली ब्रेक होत असतो. पण आता आपल्याला हिड्रोलायटिकली ब्रेक होत असताना समजलं पाहिजे की नॅचरली कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. जसं आपण एखादा बॉन्ड घेतला, सपोज एक अल्कोहोल घेतला, यामध्ये OH ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, पण आपण ऍक्च्युअली ऍसिड कॅटलाइज रिएक्शन तर केली याच्यामध्ये, तर नॅचरली पहिले काय होते, हा याच्यासोबत एक बॉन्ड करतो आणि या टाइपचा स्पेसिस तयार होईल, बरोबर आहे. नंतर हा दोन्ही इलेक्ट्रॉन सोडून हिड्रोलिसिस होईल. याचं काय होणार आहे, हिड्रोलिसिस. आणि हिड्रोलिसिस होऊन काय तयार होणार आहे, कार्बोकॅटायन्स तयार होईल प्लस H2O इलेक्ट्रॉन असणारा स्पेसिस निघून जाईल. तर या प्रकारे जे बॉन्ड फिशन्स होत असते त्याला आपण हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स म्हणत असतो. तर हे जे हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स असते त्यांच्यामध्ये जे दोन बॉन्डेड ऍटम्स असतात त्यांच्यामध्ये लार्ज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असली पाहिजे, तरच हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स होईल. तर मॅक्झिमम रिएक्शन्स मध्ये बॉन्ड फिशन्स होत असताना हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स होत असते. आणि हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन झालं तर एक कार्बोकॅटायन्स तयार होईल ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये किंवा कार्बो एनायन तयार होईल. कार्बोकॅटायन्स केव्हा होईल, ज्यावेळेस हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन्स होऊन कार्बोकॅटायन्स आणि कार्बो एनायन्स तयार होत असतात. जसं तुम्ही जर एक स्पेसिस घेतली, कार्बनला जर एक X ऍटम आहे, तो जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल आणि ही रिएक्शन्स करत असताना नॅचरली कोणतं बॉन्ड फिशन्स होणार आहे, हिड्रोलिसिस होईल. जर हे हिड्रोलिसिस होत असेल, काय होत असेल, हिड्रोलिसिस होत असेल, तर काय होईल की हे जे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स आहेत तो आपला हॅलोजन्स आपल्याकडे उडून गेली आणि कार्बनवर कोणता चार्ज तयार होईल, पॉझिटिव्ह, म्हणजे कार्बोकॅटायन्स बनल प्लस X निगेटिव्ह बनल. आता जर कार्बन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला अटॅच असेल, म्हणजे मेटल वगैरेला अटॅच असेल, जसं ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये हा मेटलला अटॅच असतो, त्यावेळेस कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे देन दॅट ऑफ द मॅग्नेशियम मेटल. त्याच्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होत असताना कार्बन आपल्याकडे इलेक्ट्रॉन सोडून घेईल आणि कार्बनने आपल्याकडे इलेक्ट्रॉन सोडला तर त्याच्यापाशी कोणता चार्ज स्पेसिस तयार होईल, निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, आणि Mgx पॉझिटिव्ह तयार होईल. तर कार्बनवर निगेटिव्ह म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कार्बो एनायन म्हणतो किंवा कार्बेनियॉन आयन म्हणत असतात. याला कार्बोनियम आयन, याला कार्बेनियॉन आयन म्हणत असतात, कार्बो एनायनला. ठीक आहे. तर हे जे हिड्रोलायटिक बॉन्ड फिशन झाल्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एक तर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट तयार होईल किंवा कार्बो एनायन इंटरमिडिएट तयार होईल. होमोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये काय होत होतं, फ्री रॅडिकल इंटरमिडिएट तयार होत होता. तर आता रिएक्शन्स मध्ये हा जो कार्बोकॅटायन तयार होतो किंवा कार्बो एनायन तयार होत असतो आफ्टर द क्लिवेज ऑफ बॉन्ड, हिड्रोलायटिक क्लिवेज, the stability of that carbocation and carboanions are very important to identify the major product in the reactions. तर एखाद्या रिएक्शन्स मध्ये दोन कार्बोकॅटायन तयार होत असेल, सेकंडरी, प्रायमरी, टर्शरी, तर टर्शरी कार्बोकॅटायन वाला प्रॉडक्ट मोर असेल, त्याच्या विरुद्ध एनायन मध्ये प्रायमरी एनायन वाला प्रॉडक्ट मोर स्टेबल असेल आणि त्याच्यामुळे तो जास्त प्रमाणात तयार होईल. तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यानंतर हे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जे इंटरमिडिएट तयार होत असतात, कार्बोकॅटायन, कार्बो एनायन आणि फ्री रॅडिकल, तर त्यांच्यावर आपण आता फोकस करणार आहोत. हे समजलं सर्वांना? ठीक आहे.